आजचा दिवस पूर्ण खाण्यातच गेला. तर नमस्कार म्हणजे मी मनीषा आणि माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुरुवात झाली आज डोस्यापासून. तर सकाळी बनवायचा होता डोसा म्हणून मी ते सांबार बनवून घेतला. डोसा, इडली, सांबार, वडा, आप्पे हे सगळं घरी बनवलं की अख्खा दिवस खाण्यातच जाते. म्हणजे आपण दिवसभर स्वयंपाक करत नाही, पण हे नाश्ता दिवसभर थोडा थोडा खातो. पण आमच्यासोबत असं नाही झालं. तर हे बनवल्यानंतरही आम्हाला स्वयंपाक करावाच लागला. मला असं की बाबांनी आणलं होतं भाकरीचं पीठ, म्हणून मग बाबाला खायची होती भाकरी. डोसा बनवायला आदल्या दिवशी टाकले होते डाळ तांदूळ आणि हे बारीक केले होते रात्री. आणि मग हे आज बनवणं आवश्यक होतं, कारण मग जास्त आंबट आलं की चांगले लागत नाही, कारण ऊन वाढली आता जास्त आंबट येतेच. मग सकाळी सकाळी डोसा बनवायला घेतला, म्हणजे सकाळी डोसा खाऊन घेऊ आणि मग दुपारी स्वयंपाक करू. तर मग इथे तर मी आता चटणी करत होते. त्यासाठीच मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरं मोहरी टाकली, नंतर कांदे मिरच्या टाकला आणि नंतर आणि जिरे पूड टाकली. त्यानंतर मग आलू मॅश केले आणि ते टाकून दिले आणि सगळं मिक्स केलं आणि नंतर मग टाकला सांबार. तर इथे आलूची चटणी रेडी झाली. तर डोसाचं बॅटर ओपन करून पाहिलं तर ते पण खूप आंबट आलं होतं. ते घट्टच होतं. याला पातळ करण्यासाठी पाणी टाकलं त्यामध्ये आणि नंतर इनो टाकला आणि नंतर सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर गॅस चालू केली आणि तवा ठेवला. तर तवा काही जास्त गरम झाला नाही आणि मी लगेचच ते टाकायला घेतलं. तर पहिला डोसा माझा थोडस बिघडलं, पण मग नंतर तवा गरम होऊ दिला तर नंतरचे डोसे खूप छान बनले आणि खूप क्रिस्पी पण बनले होते. मग सकाळी पूर्ण डोसे बनवून घेतले आणि आम्ही डोस्याचा मस्तपैकी नाश्ता करून घेतला पोटभर. आणि मी मग दुपारी बनवायला घेतली भाकरी आणि त्याच्यासोबत काय बनवायची भाजी म्हणून मग वांग्याचं भरीत बनवले आणि मग आमचा स्वयंपाक पण रेडी झाला. आणि नंतर मग वांग्याचं भरीत आणि भाकरी म्हटल्यावर कोणाला भूक नाही लागत आणि मग जेवण पण केलं, म्हणून हा दिवस आमचा जेवणातच गेला. तर व्हिडिओ आवडल्यास फॉलो शेअर करायला विसरू नका.